नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमेडीचा, अनुभवाने सिद्ध आरोग्य उपचाराचा. घर म्हटलं की त्यात लहान मोठे ॲक्सिडेंट्स होत असतात. त्यातही लहान मुलं असली तर खेळताना पडणं, खरचटणं हे होत राहतं. किचनमध्ये काम करतानाही कधी चटका बसणं, कधी सुरीमुळे कापलं जाणं हे सुद्धा होतच राहतं. आज आपण जखमेवर घरच्या घरी लगेच करता येण्याजोगे उपचार पाहणार आहोत. खोलवर जखम नसेल तर या उपचाराचा निश्चित उपयोग होईल, पण जर मोठी जखम असेल, रक्त थांबत नसेल तर वेळीच योग्य उपचार घेणं चांगलं. जखम झाली आणि जखमेतून रक्त येत असेल तर सर्वप्रथम त्यावर हळद किंवा तुरटीचं बारीक वस्त्रगाळ चूर्ण दाबून धरावं. अर्थात यासाठी हळद जी आहे ती मसाल्याच्या डब्यातली घेऊ नये बरं का, कारण त्यात तिखट, हिंग वगैरे इतर मसाल्याच्या गोष्टी मिसळलेल्या असल्या तर भलतीच आग होऊ शकते. फर्स्ट एडसाठी शुद्ध हळद आणि तुरटीचं चूर्ण वेगळं पॅक करून ठेवलेलं असावं. हळद आणि तुरटी दोन्ही गोष्टी जंतुघ्न असतात, शिवाय तुरट रसाच्या असल्यामुळे रक्त गोठण्यास मदत करणाऱ्या असतात. हळद किंवा तुरटी लावल्यानंतर रक्तस्राव थांबला की जखमेवर साधं घरी बनवलेलं तूप नीट लावावं. यासाठी गॉज रोलच्या स्वच्छ सुती कापडाचा वापर केला तरी चालतो. गॉजवर जखमेच्या मानाने आवश्यक तेवढं साजूक तूप घ्यावं आणि ते अलगद जखमेवर ठेवून वरून सुती कापडाची पट्टी बांधून टाकावी. रात्री झोपण्यापूर्वी एकदा ही पट्टी उघडून गॉजवर वरूनच पातळ तूप सोडावं, जेणेकरून जखम कोरडी पडणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी हे गॉज बदलावं. खोलवर जखम नसेल तर या उपायाने 24 तासात जखम भरून येते असं आढळतं. घराला घरपण येतं ते तुपाने. तूप सेवन करण्याचे तर अगणित फायदे आहेतच, पण साजूक तुपाचा फर्स्ट एड म्हणूनही उत्तम उपयोग होतो. अशाच घरगुती साध्या सोप्या पण प्रभावी रेमेडी जाणून घ्यायच्या असतील तर बघत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.